नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी आर आणि आपलं कराळे 999 चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 14 एप्रिल आणि यापूर्वीही वेळोवेळी मी तुम्हाला हवामानाचे अंदाज देत गेलेलो आहे, परंतु आज आनंद या गोष्टीचा होत आहे की आत्तापर्यंत मी तुम्हाला दिलेली जे काही अंदाजे आहेत ते 99% यशस्वी आणि योग्य ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी पावसाची शक्यता दर्शवलेली आहे त्या ठिकाणी आतापर्यंत जी दिलेली अंदाजे आहेत ते खरे उतरलेले आहेत. त्याचप्रमाणे याची जी गोष्ट आहे, जी जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा मी या मान्सून संदर्भात 2026 मध्ये पाऊस कसा राहणार आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ दिला होता. परंतु बऱ्याचशा पुष्कळ माध्यमांनी सोशल मीडियावर यावर्षी 1972 सारखा दुष्काळ पडणार आहे अशा पद्धतीचे संदेश देऊन शेतकऱ्यांना मात्र चिंतेमध्ये टाकलं होतं. परंतु त्यावेळेसही मी जो काही संदेश दिला होता की यावर्षी आपल्याकडे पावसाळा साधारण राहणार आहे, सर्वसाधारण हा पाऊस आपल्या राज्यामध्ये खरीप हंगामासाठी चांगला राहणार आहे आणि त्यावेळेसही मी सांगितलं होतं की यावेळेस जो काही पावसाळा आहे तो 94 ते 96% आपल्याकडे पडणार आहे. त्याच पद्धतीनं जे काही हवामान खाते आहेत किंवा इतर माध्यमांचे निकष आहेत ते निकष 94 ते 96% हा पाऊस दाखवत आहे. त्याचबरोबर दुसरा मी एक संदेश दिला होता की यावर्षी मान्सून जो आहे, मागील फेब्रुवारी महिन्यामध्येच मी हा संदेश दिला होता की मान्सून जो आहे तो यावर्षी वेळेआधीच येणार आहे आणि 27 मेपर्यंत हा मान्सून आपल्याकडे अंदमान निकोबार या बेटापर्यंत पोहोचेल. त्याच अनुषंगाने आता जे सोशल मीडिया आणि इतर माध्यम जे आहेत, स्कायमॅट असेल किंवा इतर जे काही हवामान खात्यांचे निकष असतील त्या पद्धतीनेच अल निनो सुद्धा सक्रिय फार भयंकर अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं. परंतु मी तुम्हाला सांगितलं की मान्सून यावर्षी वेळेआधीच येणार आहे आणि 27 मेपर्यंत हा अंदमान निकोबार बेटापर्यंत पोहोचेल. त्याच अनुषंगाने आजचं जे काही वातावरण आहे ते पोषक वातावरण मान्सूनसाठी फार छान आहे आणि त्याच पद्धतीनं आज जो काही मान्सूनचा प्रवास जो होणार आहे तो बिलकुल 27 मेपर्यंत आपल्याकडे अंदमान निकोबार बेटापर्यंत हा पोहोचणार आहे. तर 1 ते 2 तारखेपर्यंत हा केरळपर्यंत येऊन पोहोचेल व जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या राज्यामध्ये या मान्सूनच्या सरी बरसतील. परंतु कुठे कमी अधिक प्रमाणामध्ये हा पाऊस राहील. जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्यतो आपल्याकडे 50% ते 60% पेरण्या शेतकऱ्यांच्या पूर्ण होतील अशी अपेक्षा या संदेशद्वारे मी तुमच्यापर्यंत देत आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज 14 एप्रिल आज जसे की मागच्या संदेशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज सुद्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. तसंच जर की पुणे असेल, मुंबई असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये हा पाऊस आज सायंकाळी 5च्या नंतर होणार आहे. तसंच 15 आणि 16 तारखेला सुद्धा अल्प प्रमाणामध्ये हा पाऊस राहील. तसंच जो कर्नाटकचा जो भाग आहे, बिदर, भालकी वगैरे जो काही आहे त्याच्या लगत असलेला लातूर जिल्हा आहे, या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये अल्प प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश तुमच्यासाठी तर महत्त्वाचा आहे, परंतु इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा शेअर करायला पाहिजे. 16 तारखेपर्यंत आपला हे काही आजचं जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याकडे 16 तारखेपर्यंत राहील. 16 तारखेच्या नंतर निरभ्र आकाशाने परत एकदा उष्णतेला सुरुवात होऊन 18-19 तारखेला सुद्धा हा पाऊस जो आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये बेंगलूर असेल, मदुराई असेल वगैरे जो काही भाग आहे, पांडिचेरी वगैरे जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये हा पाऊस भयंकर पडणार आहे 18 आणि 19 तारखेला. त्या 18 आणि 19 तारखेचा पावसाचा मात्र आपल्याकडे फारसा परिणाम होणार नाही. परंतु तापमान वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर विदर्भ असेल, विदर्भाचा वाशिम वगैरे जो काही बुलढाणा परिसर, मेहकर परिसर जो आहे, स्थानिक पातळीवर काही भागामध्ये अल्प प्रमाणामध्ये पावसाचे शितोडे पडू शकतात. तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस अल्प प्रमाणामध्ये होऊ शकतो. तेव्हा शेतकरी बंधूंनो, सर्वांनाच माझ्याकडून या येणाऱ्या खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा मान्सूनचा प्रवास आपल्याकडे एकदम सक्रिय राहून अल निनोला चकमा देऊन हा मान्सून आपल्याकडे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बिलकुल आपल्या राज्यामध्ये पोहोचणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंना परत एकदा या खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी इथे रजा घेतो व संदेश तुम्हाला आवडला असेल तर बिलकुल इतर शेतकऱ्यांना शेअर करा.